अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना फसवी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशात अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. यावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. आज बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून ही योजना फसवी असून सत्तेवर यापूर्वी सांगितले होते की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. परंतु 7/12 कोरा न करता 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या थकीत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू. त्यामुळे 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी दिला आहे. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी नावाची योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घोषणा करण्यात आली. ही कर्जमाफी योजना अत्यंत फसवी त्या ठिकाणी आहे. सरकार येत असताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आमचं सरकार जर आलं तर शेतकऱ्याचा 7/12 पूर्ण कोरा त्या ठिकाणी करू. परंतु त्यांनी 7/12 कोरा केला नाही. त्यांनी सांगितलं की 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या थकीत शेतकऱ्यांचं 2 लाख रुपये कर्ज माफ करणार त्या ठिकाणी आम्ही आहोत. म्हणजे ही जी तारीख आहे या तारखेला 4-5% सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी थकीत त्या ठिकाणी नाही. आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की 31 मार्च 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि ती 2 लाखाची मर्यादा नाही तर शेतकऱ्याकडे असलेलं सगळं कर्ज माफ करा तरच तुमचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण होईल. ही योजना ही फसवी आहे, याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो.